आणि वाडीलालची मावा कुल्फी आहे. नागेश्वर. नमस्कार मित्रांनो, ट्रॅव्हल विथ जयच्या आणखीन एका ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आता आपण आहोत पाटलांसोबत आणि आपण स्टे करत आहोत हॉटेल श्री धारामध्ये, जे 1 किलोमीटर आहे फक्त द्वारका टेम्पलवरून. आणि इथे तुम्ही पाहू शकता ई रिक्षा पण आहे, जसं आपण ऋषिकेश हरिद्वारला पाहिलेलं. आणि इथे हॅमरचं आईस्क्रीम पण भेटेल तुम्हाला. टेस्टची गॅरंटी नाही अजूनही. आणि इकडे भूषण आणि दादा येत आहेत चालून. आणि आपण ऑटोची वाट बघतोय की ऑटो बुक करायची आहे की कॅब बुक करायची आहे या लोकांना. आदल्या दुपारचे 3 आणि द्वारकाधीश मंदिर ओपन होणार आहे संध्याकाळी 5 वाजता. तर आपण असं प्लॅन केलं आहे की इथून जाऊन आपण आधी नागेश्वरला जायचं आणि नागेश्वरवरून फिरून इथे यायचं आहे परत द्वारकाला. इथे भूषण पाटीलने कुल्फी घेतली आहे सगळ्यांसाठी आणि भूषण काराने खातोय. आणि वाडीलालची मावा कुल्फी आहे. हो, थोड्याच वेळात रिक्षा येते आपली, आता बुक करून झालेली आहे. ते सगळे वेट करतायत रिक्षाची. आणि विक्कीने अंमल केलेला आहे रिक्षा बुक करायचा. प्लीज बुक प्री प्रायर बिफोर कम. आणि तुम्ही इथे येत असाल तर रिक्षा स्टेशनवरूनच बुक करून ठेवा तुमची. इथे काय रिक्षाचा भरोसा नाही, तुम्हाला भेटेलच असं. आणि इकडे आपल्या दोन्ही रिक्षा आलेल्या आहेत आणि आपण चाललो आहे इथून जातो आपण आता नागेश्वरला. नागेश्वरवरून आपली सीट ॲज ऑलवेज समोर. नागेश्वरला पोचायला आपल्याला अर्धा तास लागणार आहे. तर तोपर्यंत बाहेरचे दृश्य पहा. तुम्हाला डायरेक्ट नागेश्वरलाच आता आपण पोचलो आहोत नागेश्वर महादेवांच्या ज्योतिर्लिंगाच्या देवळाजवळ. आणि इकडे आता आपण बाकी फ्रेंडची पण वाट बघतोय. आणि तोपर्यंत तुम्ही इथला व्ह्यू पहा. इथे मोठी मूर्ती स्थापित केलेली आहे यांनी नागेश्वर ज्योतिर्लिंगाच्या इथे. आणि इथे मंदिर आहे जिथे आपण थोड्या वेळात जाणार आहोत दर्शन घ्यायला. आणि इकडून निघाल्यावर आपण बेट द्वारकाला जाऊ. आणि तिकडून मग पुढे सांगतो तुम्हाला कुठे जायचं आहे ते. मित्रांनो, मंदिरात जायला थोडीफार लाईन आहे. ती लाईन क्रॉस करून आम्ही देवळात जाऊ. ते आपण एंट्री करतोय आता नागेश्वर महादेवांच्या देवळात. इथे पुढे कॅमेरा अलाउड नाही आहे, इथे पाहाल तर तुम्ही. तर हे सगळं आपला ग्रुप. इथे त्रिशूल ठेवलेलं आहे. नागेश्वर या देवळात शंकर महादेवांचं नाग या रूपात पूजा केली जाते आणि देवी पार्वती याची नागिन या रूपात पूजा केली जाते. आणि इकडे ही लाईन आहे. आणि इथे तुम्ही पाहाल तर इथे पूजा होते लोकांची. आणि हे नागेश्वर ज्योतिर्लिंग लाईव्ह पूजा अभिषेक तुम्हाला करायचे असेल तर इथे करतात. आणि इथे परत तुम्हाला श्री नागेश्वर में भगवान शंकर की नाग रूप से और देवी पार्वती की नागिन रूप से पूजा होती है. इसलिए नागेश्वर में अपने जीवन की रक्षा के लिए गंगा जल के अभिषेक के साथ नाग नागिन का जोड़ा चढ़ाने का उत्सव है. आणि हे ते ज्योतिर्लिंग. तर मित्रांनो, हेच ते नागेश्वर ज्योतिर्लिंग. पूजा करतात.
नंदी महाराजांची मूर्ती आहे, त्याच्या समोर तिथे नागेश्वर ज्योतिर्लिंग पूजा होते. आणि हा मंदिराच्या आतला परिसर मोठं शिवलिंग आहे. तर मित्रांनो, नागेश्वर महादेवांच्या मंदिराच्या पाठी अशी ही लेक आहे, ज्याच्यात खूप मासे सुद्धा आहेत आणि खूप ब्युटिफुल लेक आहे इथे. ही तुम्ही आलात तर इथे येऊन फोटोशूट पण करू शकता, काही बंधन नाही आहे इथे. मस्त परिसर आहे, थंड वातावरण आहे आणि इथे त्या हनुमानांचं देऊळ सुद्धा आहे, त्याचे आपण आशीर्वाद घेतले आहेत. आणि आता आपण निघालो आहे पुढे अजून फोटोशूट करायला. तर इथे आता आपण आलो आहोत विशाल मूर्तीच्या इथे महादेवांची, आणि ते सगळे फोटोशूट करतायत. आणि कारण याची एकच स्टाईल आहे ती फोटो काढण्याची. आणि इथे आपण आणखीन शनी मंदिरात जाऊन येऊ, तोपर्यंत दर्शन करून येऊ शनी मंदिराचे, शनी देवांचे शनी मंदिरात. आणि इकडे खाली वाघाची नक्षी केलेली आहे आणि ते सुंदर मूर्ती बनवलेली आहे. आणि ते देऊळ महादेवांचे. इथे नाश्ता पाणी पण झालेलं आहे आणि एवढं प्रसाद मी घेऊ नाही शकत माझ्या बॅगेत. तुमच्या धन्य तुमच्याकडेच तेव्हा. आणि आपली रिक्षा आहे ते उभे आहेत, सगळ्यांचा नाश्ता पण झाला आहे. मॅगी खाऊन इथे फक्त मॅगीच भेटते, तुम्ही येत असाल तर. नाही, खूप काय भेटतं पण मॅगी प्रिफरेबल आहे. मॅगी खूप काय मैं कुछ नाही आहे भाई, मॅगीच चांगली आहे. अरे क्या बाकी आहे इथे काय माता. आता आपण इथून थोड्याच वेळात बेट द्वारकाला जातोय. ही आपली रिक्षा, आपली सीट इथेच आहे, कुठेच नाही जात. आणि इथे नागेश्वर देवळांना परत येईपर्यंत बाई. Still of the night, gazing up at the sky, when the stars began to fade, dimming lanterns in our eyes, thought there was nothing to find. I stopped searching for a reason, just let the world embrace us. In the silence we are one. तर इथे बेट द्वारकाच्या आधी खूप साऱ्या थोड्या पार्क आहेत. आणि हा इथे समुद्राचा व्ह्यू पहा. बेट द्वारका एक सेपरेट आयलंड आहे. इकडे पोहोचायला तुम्हाला सुदर्शन सेतू क्रॉस करायला लागतो, जो गेल्या वर्षी फेब्रुवारी 2024 मध्ये इनॉग्रेट झालेला. आणि त्याआधी इथे पोहोचायला तुम्हाला बोटची हेल्प घ्यायला लागायची. तर आता हा सुदर्शन सेतू झाल्यामुळे खूप हेल्पफुल झाला लोकांना. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत बेट द्वारकाच्या पार्किंगमध्ये आणि इथून आपल्याला पैदल जायचं बेट द्वारकाच्या इथपर्यंत.
आणि तुम्ही इथे पाहाल तर अजून सूर्यास्त तर प्रॉपर झाला नाही आहे. 7 वाजलेत, पण असं वाटत नाही आहे की 7 वाजले आहेत इथे. आणि मस्त मगाशी ब्रिजचा फोटो भेटला आपल्याला. त्या ब्रिजवर मोरपंख असं कोरलेलं आहे, काढलेलं आहे. आणि आपले सगळे पब्लिक इथे आलेले आहे. आणि आपण जाऊ आता बेट द्वारकाच्या इथे पैदल. तर इथे आपल्यासाठी थांबलेले आहेत ते. हां बाय, कर लो सबस्क्राईब. ट्रॅव्हल विथ जय, ट्रॅव्हल विथ जय करो. तो एक सब्सक्राइब मिला इसको यहाँ पे. क्या पता सब्सक्राइब करे या नहीं करे. वो तो ऐसे ही चला गया ट्रैवल विद जय सुन के. हाँ मंदिर आ गया है. मंदिर में चलेगा अपना मोबाईल ठेवायला सांगताय तिथे. मोबाईल इथे जमा करताय. तर मित्रांनो, इथे बेट द्वारकामध्ये दर्शन तर झालं नाही. लोक कशी कुठूनही कसंही लाईन लावत होते आणि लाईन पण स्टॉप केलेली काही काळासाठी. आम्ही थांबलो पण लाईन काय ओपन झाली नाही. तर मग आता आपण परत पार्किंगच्या दिशेने चाललो आहे. पार्किंगमध्ये जाऊन रिक्षा घेऊ आणि मेन द्वारकाधीश टेम्पलच्या दर्शनासाठी जाऊ. हे बेट द्वारका होतं. जसं आपल्या इथे प्रतिबालाजी प्रति शिर्डी तसं इथे बेट द्वारका आहे. तुम्ही याल तरी तुम्ही इकडे आलंच पाहिजे जर तुम्ही गुजरातला येत आहे. पण आमचं अनफॉर्च्युनेटली दर्शन झालं नाही इथे. बघूया नेक्स्ट टाईम येऊ तेव्हा दर्शन होईल. तोपर्यंत आता चला. तर मित्रांनो, आपण आता द्वारकाधीशांचे दर्शन करून बाहेर आलेलो आहोत. हे ते द्वारकाधीशांचं मंदिर. आणि इथून आपण सरळ जेवायला जाणार आहोत आणि जेवून मग हॉटेलवर. चला. तर मित्रांनो, हा डे 2 ऑफ द व्लॉग आहे. आणि आता आपण चाललो आहोत सोमनाथला. ही आपली गाडी आलेली आहे स्पेशल सोमनाथवरूनच. आणि इकडून सोमनाथला जायचं आहे. सोमनाथवरून पुढे आपल्याला जायचं आहे गिरनार पर्वत चढायला. त्यात पण हीच गाडी आपल्याला घेऊन जाणार आहे. ते उद्या असणाऱ्या मंडे निघला आपल्याला निघायचं आहे इथून. आणि सगळे आपापले सीट्स पकडायला आलेले आहेत. 9 वाजून 15 मिनटं झालेली आहेत सकाळची. आणि इकडे गुजरातमध्ये काऊस खूप आहेत तुम्ही बघाल तर. आणि इकडे अजून एक होमस्टे आहे सत्यम करून. तर इकडे खूप सारे होमस्टेज, AC नॉन-AC रूम्स आहेत आपल्या हॉटेल श्रीधाराच्या आजूबाजूला. 1 किलोमीटर लांब आहे आणि स्टेशनवरून आणि 1.5 किलोमीटर लांब आहे आपलं द्वारकाधीश टेम्पलवरून. तर तुम्हाला इथे यायचं असेल तर हॉटेल श्रीधारामध्ये तुम्ही स्टे करू शकता. आणि गुगल मॅपवर इझिली अवेलेबल आहे. AC पण खूप चांगला आहे यांचा. सर्विस खूपच चांगली आहे. तर तुम्ही याल तर इथे स्टे करू शकता हॉटेल श्रीधारामध्ये. का लेट आलो आपण द्वारकाधीश टेम्पलमधून आणि पूर्ण सगळेजण थकलेले तर पुढे काय शूट करता आलं नाही. तर आज हा ब्लॉग कंटिन्यू केला आहे इथेच. आणि मित्र सगळे चाय प्यायला थांबलेले. चाय झाल्यावर आपण निघू एकदा. हर 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 जय. इथे आपली बस निघाली आहे सोमनाथच्या दिशेने. आणि मध्ये आपण ब्रेकफास्टसाठी थांबणार आहोत. आणि माधवपूर बीचला सुद्धा थांबणार आहोत. त्याआधी हरसिद्धी माताचं मंदिर आहे तिकडे जाणार आहोत. इथे बाजूनेच आपल्या रेल्वेचा ट्रॅक चालला आहे. आपण आता पहिला जाणार आहोत नाश्ता करायला. तिथून जाणार आहोत हरसिद्धी माता. तिकडून माधवपूर बीच आपण जाणार आहोत. तर गुजरातच्या या सौराष्ट्र भागात खूप सारा पवनचक्की आहे जेणेकरून इथल्या फॅक्टरीजमध्ये एनर्जी प्रोव्हाइड होते आणि फॅक्टरीज रन करतात इथल्या सगळ्या. कारण ते जास्त पाऊस नाही पडत तर यांना या विंडमिल्सची पवनचक्क्यांची खूप मदत होते. वारा खूपच असतो इथे. Gazing up at the sky,
When the stars began to fade, dimming lanterns in our eyes, thought there was nothing to find. तर मित्रांनो, इथे आपण आता नाश्ता करायला थांबलो आहे हॉटेल धारामध्ये. राजकोट ग्रुपचं हॉटेल आहे आणि इथे जे भेटेल ते घेऊया नाश्ता. आणि आपली इथे ट्रॅव्हलर उभी आहे. इथे नाश्ता करून आपण जाऊ पुढे सिद्धी माताच्या देवळात. इथे यांचे हॉटेल्स आहेत बहुतेक आणि हे यांचं चाय नाश्त्याचं सेंटर. आणि थोड्या वेळात नाश्ता करून अर्धा पाऊस लागेल करून आपण पुढे निघू. पावसाने बघा ढगाळ वातावरण आहे, वारा पण सुटला आहे. पावसांत अजून काय राईस दिसत नाही कुठूनही. काल तरी पाऊस नाही पडला, आज नाही पडला तर चांगलं आहे. आणि इथे पवन चक्की इथे आपण आलो ब्रेकफास्ट करायला आणि तिने 5 चाय आणि फाफड्याची ऑर्डर दिलेली आहे आणि भजिया. अजून काय असेल तर आपण दाखवू तुम्हाला आल्यावर. तोपर्यंत तेवढं खातो. मित्रांनो, इथे आपला फाफडा आणि भजिया आलेली आहे. हा फाफडा इथपर्यंत भाजलेला पण शूट करण्याच्या आधीच सगळा संपला, अर्धा झाला आहे तो. आणि तुम्हाला नाश्ता केल्यानंतर परत भेटतो. खूप चांगली प्रॉपर्टी आहे अमित धारा हॉटेल्स. खूप फर्स्ट क्लास नाश्ता झाला आहे. आणि आता विकी चालला झोपा झुलायला आणि पाटील इथे ऑलरेडी झोपाळा झुलतोय. मित्रांनो, सगळे आलेले आहेत आणि आता आपली बस इथून जाणार आहे पुढे. आणि AC पण चालू झालेलं आहे इथे आणि मला घाम आलेला आहे. 2-3 लोक राहिलेत पाठीमागे, येत आहेत फटाफट. मध्ये आल्यावर आम्ही निघू इथून. खूप टाईम जास्त लागला, 1 तासाच्या वरती गेला ब्रेकफास्टला. पण ठीक आहे, आपल्याकडे पूर्ण दिवस आहे आज. Can't escape from this feeling inside you. Release from heartache, you'll be fine. When the cracks start to let you run, आता हे लोक असेच बोलतात, 2 किलोमीटर का 4 पण बोलतात. तर काहीच नाही, लोक आम्हाला येडा बनवत आहेत. कृपया तुम्ही 2 किलोमीटर ऐकून गोंधळून जा, नका चालत जा. हे काय तुमचं केदारनाथ नाही आहे, 2 किलोमीटर तुम्हाला चालायला 1 तास लागेल. आणि आता आपण चाललो आहोत हरसिद्धी माता मंदिराच्या दर्शनासाठी. आणि थोडं आपल्याला चालावं लागेल, कारण कुठलं देवस्थान जवळ भेटलं तर ते काय ते नाही भेटलं, एकदम आरामात दर्शन नाही भेटलं तुम्हाला. तुम्हाला थोडं तरी कष्ट घ्यायलाच लागतील देवस्थानावर पोचायला. तर आपण जाऊया. हे हरसिद्धी माताचं मंदिर आहे, जिकडे आपल्याला रिक्षाने बोलत होते 2 किलोमीटर लागतील, पण 200 मीटरवरच होतं मंदिर. जास्त काय टाईम लागला नाही. आणि एसीतून बाहेर निघाल्यावर आता गरम व्हायला चालू झालं आहे इथे. गुजरातमध्ये अजून तरी पावसाचं काही लक्षण नाही आणि गरमी होते इथे नुसती. 32 डिग्री सेल्सिअस. 1 सेकंड जरा फोकस केला आता. 32 डिग्री आहे. पावसाचं तर काहीच लक्षण नाही इथे. आणि ह्युमिड आहे थोडं क्लायमेट, गरम पण होत आहे तेवढंच. आणि हा परिसर मंदिराचा, लेडीजची सेपरेट लाईन आहे, जेंट्सची सेपरेट लाईन आहे. आणि त्या बाजूला समुद्र आहे. आणि इथे तुम्हाला खाण्यापिण्याची सगळी सोय भेटेल. तुम्हाला इथे येऊन नाश्ता करायचा असेल तर इथे लोकल्समध्ये तुम्हाला सगळा नाश्ता, ढोकळा, पापडा, जलेबी पण आहे, ती पण भेटेल तुम्हाला खायला. मित्रांनो, हा हरसिद्धी माताचा एंट्रन्स गेट आहे. इथून पुढे फोटो काढण्यास सक्त मनाई आहे. आपण चाललो आहोत परत दर्शन घेऊन.
आपल्या गाडीकडे. लेडीज अजून बाकी त्यांच्यासाठी थांबू जरा. आणि मित्रांनो इथे तुम्ही पाहाल हा सिद्धिमाता रोडच्या त्या बाजूला आहे, रोडच्या ह्या बाजूला पूर्ण समुद्रच समुद्र. तो बघा ब्रिज अजून एक. आणि इथे अजून कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, काहीतरी बनेल अजून. या बाजूला पूर्ण समुद्र आहे. आणि या लोकांना दिसले समुद्र. हे मूळ द्वारका तीर्थधाम आहे. इकडे पण द्वारकाधीश विराजमान आहेत. आणि हे त्यांचं देव. तर तुम्ही द्वारकेला आलात तर सोमनाथच्या मार्गावर हे पण आहे, तर तुम्ही इथे विजिट करा नक्कीच. तर हेच ते मूळ द्वारकाचा बाहेरून व्ह्यू आहे. सगळीच देवस्थान आहेत आतमध्ये, एकदम मस्त आहे आतमध्ये. तुम्ही याल तर इथं दर्शन नक्कीच करा. तुमच्या आयटनरीमध्ये हे ॲड झालंच पाहिजे मूळ द्वारका. आणि आता आपण परत चाललोय बसकडे. तर मित्रांनो आता आपण पोचलो आहोत माधवपूर ब्रिजवर. आणि क्रॉस करून त्या बाजूला जातोय ब्रिजवर, बीचवर. आणि गाड्यांचा मोहायना घेऊन जावं लागतंय. गाड्यांचा मोहायना घेऊन लेफ्ट राईट बघून आपण चाललोय बीचवर. विकिया ऑलरेडी त्या बाजूला पोचलाय. आणि खूप मोठा समुद्र आहे. एका साईडला बीच आणि समोर गाव आहे, त्याच्या समोर गाव. त्या बाजूला गाव आहे आणि या बाजूला हे बीच आहे. 3 वाजलेत आणि इथे खूप हायटेड वातावरण झालं इथे. आणि इथे तुम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही, खूप डीप आहे. तुम्ही लांबूनच पाहाल तर मजा येईल. इथे तुम्ही कॅमल राईड करू शकता आणि हे पण राईड करू शकता. तो दादा घेऊन फिरतोय तो. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर. पण ह्याच्या आतमध्ये जाण्याची जराही हे घेऊ नका की पाणी खोल नसेल आणि तुम्ही जाताय असं. रिस्क आहे खूप आतमध्ये जाण्यात, कारण डीप आहे. मला वाटतं तेवढं जवळ नाही. इथे आपण कॅमल राईड घेतोय. कॅमलचा जीव काढतोय आणि तो मी बसून. आता उतरताना मजा येणार आहे पाटीलची काय. आणि आपण इथून युटर्न घेतलाय परत कॅमल राईड घेऊन. माधवपूर बीचला येऊन हे घेणं तुम्हाला, माधवपूर बीचवर येऊन तुम्हाला हे अनुभव घेणं मस्त आहे. मस्त मजा येते. हे माधवपूर बीच आणि आम्ही इथे वरती कॅमल राईडला. या हॉटेलमध्ये आता आपण लंच केलं आहे संध्याकाळी 4ला. आता 4ला लंच करून अजून 1 तास झालेला आहे लंच करून सुद्धा. 5 वाजले आहेत. आता 1 तास इथून मॅक्स पकडा किंवा जास्त पण लागू शकतात. जरा जायचं आहे सोमनाथला. बघू किती तासात होत आहे. इकडे झोपला आहे. आपल्या ड्रायव्हर दादा पण इथे टाइमपास थोडं करताय. चला जाऊ. Still of the night, gazing up at the sky, when the stars began to fade, dimming lanterns in our eyes, thought there was nothing to find.
मित्रांनो इथे सोमनाथवरून 2 किलोमीटरच्या आधी आपली ट्रॅव्हलर थांबली आहे आणि इथून आपल्याला रिक्षा घेऊन पुढे हॉटेलवर जायचं आणि पावसाचे इथे पूर्ण लक्षण आहे. काळे ढग आहे तिथे, तिकडून पण येत आहेत काळे ढग, तिथूनच येत आहेत सगळे काळे ढग. हॉटेलवर जाऊन मग फ्रेश होऊ आणि मग जाऊ पुढे दर्शनाला सोमनाथ महादेवांच्या. आपल्या बॅग सगळ्यावरती लाईन अप होतात. या मित्रांनो हे समोरच सोमनाथचं मंदिर आहे. इधर मध्ये जाणे काय तो आहे आपला सोमनाथचा हॉटेलचा रूम. तर तुम्ही आत्ताच पाहिलात बाहेर एकदम दृश्य मस्त. 3 बेडचा रूम आहे आणि थोड्याच वेळात आपण इथून आंघोळ करून परत जाऊ आणि स्वप्नील आलेला आहे इथे परत. तर मित्रांनो इथे आपण पावसात चाललो आहे आता सोमनाथ महादेवांच्या दर्शनासाठी आणि इकडे आपण ड्रेसिंग केली आहे सगळ्यांनी, धोती आणि कुर्त्याची. लोक येत आहेत पाठवून, काही लोक 3-4 जण रेडी नाही झाले तर ते येतील पाठवून. आणि हा सोमनाथ महादेवांचा कॉरिडोर आहे आणि तिकडे त्या बाजूला आणि इथे पण गुरं आहेत खूप सारी. आणि ते तिथे तुम्ही ध्वज बघताय ते देऊळ आहे. एंट्रन्स या बाजूने आहे. पूर्ण हा कॉरिडॉर क्रॉस करून आपल्याला ओपनिंग साईडला जायचं. तर चला जाऊया आपण. तर मित्रांनो या बोटच्या त्या बाजूला तिकडे सोमनाथ महादेवांचं मंदिर आहे आणि इकडे सगळी लॉकरची फॅसिलिटी आहे फोन वगैरे ठेवायला. आणि इकडे ओशन आहे, इंडियन ओशन आहे आपलं. आणि ते सोमनाथ महादेवांचं आता बघतोय मोबाईल्स कुठे ठेवायचे आणि तिथे अलाउड तर आहे नाही, तर फोन्स ठेवून मग आपण जाऊ दर्शनासाठी. तर मित्रांनो आता आपण दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहोत. दर्शन कधीच झालं, आम्ही कॉरिडॉर थोडं फिरत होतो आणि मोबाईल तर ॲक्सेस नाही आहे. इथून आता मोबाईल घेतले आम्ही आमचं आणि ते ब्युटिफुल सोमनाथ महादेवांचं मंदिर एकदम मस्त दर्शन झालं आहे. काही हे नाही, लाईन जास्त नव्हती, एकदम छान असं दर्शन झालेलं. या भिंतीच्या त्या बाजूला सोमनाथ महादेवांचं देऊळ ते तुम्ही पाहाल त्या बाजूला. आणि इथे पूजन आल्या आहे. चला